हा व्हिडिओ खास त्या मुलींसाठी ज्या 21 ते 25 वयोगटातील आहेत, त्या माझ्या मुलीसारख्या आहेत. कारण माझी मुलगीसुद्धा ह्याच वयाची आहे. तर मुलींनो, आता तुम्हाला थोडीफार मॅच्युरिटी आलेली असेल, तुमच्यावर आईवडिलांनी चांगले संस्कार घडवलेले असतील आणि जर तुम्ही उच्च एज्युकेशनला असाल आणि तुम्हाला जर उच्च एज्युकेशनला बाहेरगावी जायचं असेल, मनापासून इच्छा असेल, पण आईवडील भीतीपोटी तुम्हाला पाठवत नसतील, तर आईवडिलांना आश्वासन द्या. आधी विश्वासात घ्या की तुम्ही स्वतःचं एकही वाईट होऊ देणार नाही आणि तुम्ही त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. मुलींनो, तुमचे आईवडील तुमची काळजी करतात ह्यात त्यांचा कुठलाच दोष नाही आहे. कारण मुलगी काचेचं भांडं असतं, एकदा फुटलं ना की त्याचा नंतर खरंच काही एक उपयोग होत नाही. आणि ज्या मुली स्वतःचं अस्तित्वशील जपून ठेवतात ना, तर त्या मुलींना समाजात सर्व ठिकाण मान सन्मान मिळतो आणि तिच्यामुळे तिच्या आईवडिलांना मिळतो. आईवडिलांचा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलीमुळे आपली मान खाली जायला नको. आणि ह्याच कारणामुळे ते मुलीला कधी कधी बाहेरगावी शिकायला पाठवायला थोडा मागे पुढे विचार करतात. पण मुलींनो, तुम्ही 80 अबाव किंवा 90 अबाव मार्क्स मिळवत असतील, तुम्ही अभ्यासात खूप हुशार असतील, पण तुमच्यात स्वतःविषयी आत्मविश्वास येणं फार गरजेचं आहे. तुम्ही एक तुमच्यात शक्ती संचारा आणि एक ठाम निर्णय घ्या की तुम्हाला पुढे काहीतरी बनायचं आहे, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे. ह्या 4 भिंतींच्या कचाट्यामध्ये तुमच्या आयुष्याची बरबादी तुम्हाला करायची नाही आहे. पुढे भरपूर अपॉर्च्युनिटी असतात मुलींसाठी. त्या जर उच्च एज्युकेशन घेतात ना, तर त्या स्वतःचं आणि स्वतःसोबत 2 घरांचं कल्याण करतात, एक सासरचं आणि एक माहेरचं. त्यामुळे आईवडिलांना विश्वासात घ्या. त्यांच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार असं कुठलं काम करू नका. आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करताना आईवडिलांची जाणीव असू द्या आणि आईवडिलांना त्या स्वप्नांची जाणीव करून द्या जे तुम्ही पाहिलेलं आहे. अंतकाळापासून तुमची स्वप्न आईवडिलांना सांगा. तुम्हाला 100% घाबरणारे आईवडीलसुद्धा सपोर्ट करतील. आधी तुम्ही स्वतःसाठी खंबीर उभे राहा, घाबरू नका, पाऊल पुढे टाका. पुढचं आयुष्य तुमचं खूप उज्ज्वल होईल. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढच्या भावी जीवनासाठी. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते.